नमस्कार मित्रांनो, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. सध्या मी नागपुरातील जे इंदोरा परिसर आहे त्या इंदोरा परिसराच्या लघुवेतन कॉलनीच्या मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान परिसरामध्ये आहे आणि लोकसभेचे जे तारीख जी आहे आता ती अवघ्या काही दिवसावर आलेली आहे. 19 एप्रिलला नागपूरचीही निवडणूक आहे लोकसभेची. यामध्ये नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत आणि विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या दोघांमध्येच लढत आहे आणि ही काट्याची टक्कर मानली जात आहे. कारण या निवडणुकीमध्ये जातीचं राजकारण चालणार, विकासाचं राजकारण चालणार नाही, अशी परिस्थिती सध्या नागपूरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे. बघू शकता इथे मॉर्निंग वॉकला आलेले काही नागरिक सुद्धा आपल्या इथे दिसत आहेत. इथे काही महिला सुद्धा आहेत, काही बॅडमिंटन खेळताना सुद्धा इथे काही लोक दिसत आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की त्यांच्या मनात काय आहे. 19 एप्रिलला जी निवडणूक होणार आहे लोकसभेची आणि ज्यामध्ये नितीन गडकरी जे विकास पुरुष आहेत आणि एकाकडे विकास ठाकरे जे विकास त्यांच्या नावामध्ये आहे. आपण या सर्वसामान्य जे नागरिक आहेत, मतदाता आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय नाव आहे तुमचं? मी गजानन रामटेके. कुठे राहता तुम्ही? लघुवेतन कॉलनी. काय वाटते आता 19 एप्रिलला आता निवडणुका आहेत आणि इथे बलाढ्य देशाचे लोकप्रिय नेते नितीन गडकरी हे नागपूरचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काय मत आहे तुमचं? दोनही उमेदवार तुल्यबळ आहेत. नितीन गडकरी जे आहेत ते विकास खूप केला आहे त्यांनी, परंतु आता आमच्यासमोर प्रश्न उभा राहिला आहे संविधानाचा. संविधान वाचवायचं आहे आम्हाला, तर त्यासाठी आम्ही निवड करू की संविधान कोण वाचवू शकतो. म्हणजे संविधान वाचवायचं आहे, परंतु नितीन गडकरी यांनी आपल्या नागपूर शहराचा बघा किती विकास केलेला आहे. उड्डाणपूल बांधलेले आहेत, सिमेंट रस्ते केलेले आहेत. मग आहेत तो पण आहे, पण जोपर्यंत संविधानच राहणार नाही तर हे रस्ते आणि उड्डाणपूल कोणत्या कामाचे आहेत आमचे? संविधान वाचवायचं आहे म्हणून आपल्याला विकास जे आहे सिमेंट रस्ते आणि उड्डाणपूल याकडे न बघता संविधान आम्हाला वाचवायचं आहे असंच मत व्यक्त होत आहे. तुमचं नाव काय आहे? मी राजहंस लाडे, अध्यक्ष लघुवेतन कॉलनी, पूर्व अध्यक्ष लघुवेतन कॉलनी. काय वाटतंय तुम्हाला 19 एप्रिलला आता निवडणूक आहे आणि कोणाचा माहोल आहे इथे? माहोल कोणाचा आहे ही तर वेळ सांगेल, पण आता सध्या ह्या सरकारने युवकांना, शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला जी परिस्थिती दिलेली आहे ती फार बिकट आहे, खूपच बिकट आहे. कितीतरी डिग्रीधारक एक रस्त्यावर काम करत आहेत, ही शोकांतिका आहे. मोदी सरकार म्हणते की आम्ही विकास करतो. ह्या तुमच्या रस्त्याचा विकास किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विकास न करता माणसाचा विकास जरी झाला, मुलांचा विकास झाला, देशाचा विकास झाला, त्याच्यामध्ये त्याला विकास म्हणतात. हा विकास नाही, हा बकवास आहे. हा विकास नाही, हा विकास बकवास आहे असंच मत एकूणच स्पष्ट होताना दिसत आहे. आणि आता आम्ही काही इथे मॉर्निंग वॉकला आलेल्या काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. नागपुरामध्ये कोणाचा जोर आहे? तुम्ही सांगा ना, तुम्ही आता मतदाता आहात ना, कोणाचा जोर आहे नागपुरामध्ये? कोणाचा जोर आहे? मला नाही माहिती. विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षातर्फे नितीन गडकरी उभे आहेत. कोणाचा जोर आहे? मला नाही माहिती तेवढं. मला नाही माहिती. कोणाचा जोर आहे? मी तर नवीन आहे, तिथे आली आहे किराया. तुम्ही मतदाता नाही आहात. नाही मी तिथे कोणाचा जोर आहे इथे? भाजपचा आहे.
कोणाचा जोर आहे? आता हे तर आपण पाहू. असं म्हणतात काँग्रेसचं आहे, पण बीजेपी आहे, पण प्रभातचा हे आहे म्हणतात आघाडीवर. संविधान वाचवायचं आहे असं काही लोकांचं मत पडलेलं आहे. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार नागपुरातून विकास ठाकरे आहेत, एकीकडे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आहेत. कोण निवडून येणार? बघा, आपल्याला तर एकमत करायचं आहे. आपल्याला तर काँग्रेस निवडून आणायची आहे, कारण भाजपामुळे खूप आम्हाला म्हणजे नुकसान, महागाई भोगावी लागत आहे, आणि त्यासाठी तर मी भाजपाच्या तर अगेन्स्ट मध्येच आहे. मला तर काँग्रेसच निवडून आणायचं आहे आणि मी काँग्रेस सोबतच आहे. मला तर काँग्रेसच निवडून आणायची आहे आणि मी काँग्रेस सोबतच आहे, कारण भाजपावर अनेक नागरिक जे आहेत ते नाराज असल्याचे आम्हाला दिसत आहेत. आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ. तुम्ही दररोज इथे येत असाल खेळायला. काय नाव आहे तुमचं? मनोज गजबी. काय वाटतंय आता 19 एप्रिलला आता नागपूरची निवडणूक आहे, कोण निवडून येणार? ठाकरे, काँग्रेस. ठाकरे. वाचवण्यासाठी. संविधान वाचवायचं आहे. तुमचं नाव काय आहे? तुम्ही डेली येता का इथे? कोण निवडून येणार? यावेळेस वाटते काँग्रेस येणार म्हणून. काँग्रेस निवडून येणार असं एकूणच मत इथे दिसत आहे. कोण निवडून येणार इथून? अर्थात काँग्रेसच. कोण आहे काँग्रेसचा उमेदवार? विकास ठाकरे. इथे गडकरी सुद्धा आहेत ना, नितीन गडकरी. गडकरी पण आहेत, पण फार चांगला व्यक्तिमत्व आहे त्यांचं. व्यक्ती पण छान आहे, पण प्रॉब्लेम तो नाहीये. संविधानाला धोका आहे, आम्ही विकास ठाकरेलाच निवडून देऊ. संविधानाला धोका आहे म्हणून आम्ही विकास ठाकरे यांनाच निवडून देऊ असं मत आहे. तुमचं मत काय आहे? नमस्कार सर. तुमचं मत काय आहे? माझं मत विकासाकडे आहे. विकासाकडे आहे म्हणजे तुमचं नाव सांगा काय आहे? मी एक शिक्षक आहे. माझं नाव BC पाटील आहे. आणि ज्या युग पुरुषांनी जर इथे कामं केलेली आहेत, तर आमच्या जनतेचा कल त्यांच्याकडे राहील. मला असं वाटते की या राजकारणामध्ये जोही व्यक्ती असो किंवा जेही कोणती पर्सनॅलिटी असो, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते निवडून येतील, हे आमचं 100% मत आहे. तुमचं मत सांगा ना. म्हणजे चांगलं काम केलं ते निवडून येतील असं तुमचं मत आहे? म्हणजे नितीन गडकरी निवडून येतील असं तुमचं मत आहे का? मी फक्त वर्क म्हणत आहे. काम, विकास निवडून येईल. स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळात ज्यांनी चांगले कामं केलेले आहे तेच निवडून आलेले आहे, हे माझं स्वतःचं मत आहे. बरोबर. स्वातंत्र्य काळानंतर आणि स्वातंत्र्य काळापूर्वी जे निवडून आलेले आहे त्यांचं तुमचं काय मत आहे? नागपुरामध्ये नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे विकास ठाकरे हे उमेदवार आहेत. तुमचं काय मत? कोण निवडून येणार? आता काही सांगता नाही येत. माझा पर्सनल व्ह्यू घ्या तर माझं याने मिक्स ओपिनियन आहे त्याबद्दल. काही गोष्ट मला पटली नाही, काही गोष्ट पटली आहे. मी आपलं व्ह्यू सांगता येत नाही की माझ्या मतदान गुप्त आहे, पण विकास ठाकरे आणि विकास हे दोनच आहेत. म्हणजे एकीकडे विकास ठाकरे आहेत आणि एकीकडे नितीन गडकरी आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय राहणार एकूणच नागपूरचा कॉल? बघता ऍटमॉस्फिअर आता मी जसं आपण बघून आलो तर आता 50-50 लोकांची ओपिनियन आहे. आता येणाऱ्या इलेक्शन पर्यंत काय काट्याची टक्कर म्हणू शकतो आपण. पण जे एक शिकलेला तबका आहे ते त्यांचा ओपिनियन दुसरा आहे. सेंट्रल, स्टेट आणि आपण कॉर्पोरेटर लेवलचे तुम्ही कन्फ्यूज आहात. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज आहात. काय वाटतंय तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? मी आदेश टेंबेकर, नगररत्न कॉलनीमध्येच असतोय. नागपुरामध्ये दोन बलाढ्य असे हे नेता उभा आहेत. एकीकडे वर्तमान विद्यमान आमदार विकास ठाकरे आहेत आणि एकीकडे नितीन गडकरी जी आहेत. काय वाटते कोणाचा कौल आहे? जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत सांगणं हे बरोबर नाही. कारण EVM एक अशी मशीन आहे ज्यांना माहित आहे ना. आपण पूर्ण हाल जनता बघत आहोत ना. आपण व्हीव्हीपॅट राहील ना. आता व्हीव्हीपॅट राहील, पण त्याच्यामध्ये करतोय कोण? पॅडनी गिनती होणार आहे का? मोजणी होणार का?
आपण बघू शकता इथे काही महिला व्यायाम करताना सुद्धा दिसत आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणू. एकूणच तुम्ही नागपुरातच राहता ना? हो. काय वाटतंय तुम्हाला? आता 19 एप्रिलला आता निवडणूक आहे. विकास ठाकरे आणि नितीन गडकरी हे 2 उमेदवार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे. कोण निवडून येईल? त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो, कोण येणार म्हणून निवडून? तुमचं ओपिनियन काय आहे? माझं तेथच गुपित राहते सगळ्यांचं. नाही, तुमचं म्हणजे एकूणच ओपिनियन तुम्ही सांगू शकता ना? असं सांगता नाही येत कोणाला. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वोटिंग करणार? आता ते काय स्वतंत्र वोटिंग राहते, आपल्या मनावर राहते निर्भर, कोणाला करायची कोणाला नाही करायची म्हणून. तो स्वतःच्या मत राहते. एकीकडे म्हटलं जात आहे संविधान आम्हाला वाचवायचं आहे. काय वाटतंय तुम्हाला? देशातल्या परिस्थितीनुसार तुमचं काय मत आहे? वाचेल ना संविधान, का नाही वाचेल? कसं वाचेल? जेव्हा संविधानाच्या याच्यावर येतील तर सगळे लोक एकत्र होतात. बरोबर. संविधानाच्या याच्यावर येतील तर सगळे लोक एकत्र येतात. बरोबर आहे. तुमचं नाव काय आहे? मीना बागडे. काय वाटते तुम्हाला? 19 एप्रिलला जे निवडणूक आहे नागपुरामध्ये लोकसभेची, नितीन गडकरी भाजपचे उमेदवार आहेत, विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काय मत आहे? काय मत आहे? ते स्वतंत्र आहे, ते द्यायचं वोट द्यायचं, काय सांगता नाही येत ना. कोण येणार, कोणाला देणार, माहोल कोणाचा आहे इथे नागपूरला? कोणाचं आपल्याला अनुभव नाही आहे. मागच्या वेळेस म्हणजे 2दा आता इथे नितीन गडकरी हे खासदार राहिलेले आहेत आणि आताही सध्या ते उमेदवार म्हणून आहेत, भारतीय जनता पक्षाचे खासदारकीसाठी उभे आहेत. काय वाटतंय तुम्हाला? काय काही सांगू शकत नाही मी. मला तेवढा राजनीतीचं काही नाही. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की ही जी नागपूरची जी निवडणूक आहे लोकसभेची, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या यासाठी लक्ष लागलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, राष्ट्रीय नेते म्हणू आम्ही, नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे नागपुरातून उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे विकास ठाकरे हे उमेदवार आहेत. आणि थेट लढत या दोघांमध्येच आहे. अजूनही काही व्यायाम करताना दिसत आहेत आम्हाला. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. काय सांगाल? एकूणच काय माहोल आहे नागपूरचा? मला काहीच माहिती नाही पण नागपूरच्या माहोल बद्दल. तुम्ही नागपुरातच राहता का? हो, राहते नागपुरातच, पण माहोल बोल नाही माहिती. निश्चितही काही नागरिकांशी आम्ही बातचीत करू. काय नाव आहे तुमचं? विजय शेवाळे. काय एकूणच नागपुरात कोणाचा माहोल आहे? माहोल तर आहे म्हणा, दोघे टक्करवाले नेते आहेत. पण मला एक म्हणायचं है, जो शिक्षा के बारे में बात करेंगे, जो रोजगार के बारे में बात करेंगे, जो स्वास्थ्य के बारे में बात करेंगे, जो संविधान के बारे में बात करेंगे, ऐसे आदमी को 19 तारीख को जनता चुन के देंगी. उनमें से हम भी एक है, ये कहना चाहूँगा. जो शिक्षा के बारे में बात करेंगा, जो संविधान के बारे में बात करेंगा, बचाने की बात करेंगा, हमारा मत उसको ही जाएगा, असं एकूणच मत नागरिकांचं आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव कर्मशील साखरे आहे. तुम्ही इथेच राहता का? मी इथेच राहतो. काय नाव आहे म्हटलं? कर्मशील साखरे नाव आहे माझं. आता 19 एप्रिलला आता नागपूरची लोकसभेची निवडणूक आहे आणि इथे देशाचे एक बलाढ्य नेते नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे आणि विद्यमान आमदार विकास ठाकरे आहेत काँग्रेसचे. काय सांगाल? मला वाटते की विकास ठाकरे निवडून येतील आणि त्यांचा थोडासा पलटा जास्त भारी वाटत आहे. का निवडून येतील? काय कारण आहे? कारण की आपल्याला संविधान वाचवायचं आहे म्हणून ते निवडून येतील असं वाटतं मला. नितीन गडकरींनी एवढा अवाढव्य असा विकास केलेला आहे नागपूर शहराचा. मेट्रो आणली, उड्डाणपूल बांधलं, सिमेंटीकरण केलं रस्त्यांचं. नाही, पण नागरिकांचा विकास नाही झाला ना. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. तुमचं शिक्षणाचं जिथं म्हणजे बाजारीकरण झालेलं आहे. बाजारीकरण झालेलं आहे, शिक्षण महाग झालेलं आहे. त्याच्यामुळे माणसाचा विकास
दूरपर्यंत गेलेला आहे आणि माणसाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून मला वाटते की विकास ठाकरे निवडून येतील. तुमचं काय मत आहे? मत म्हणजे हे आहे की मतदान सर्वांनी केलं पाहिजे आणि आपले जे इच्छित उमेदवार आहे छानपैकी कार्यकर्ता जे आहेत किंवा चांगले व्यक्तित्वाचे जे नेते आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी हे मताचा उपयोग केला पाहिजे. निश्चितच अजूनही काही नागरिक दिसत आहेत आम्हाला. आम्ही त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. तुम्ही डेली येता का इथे? म्हणजे दररोज येता का? डेली येतो मॉर्निंग वॉक करायला. मॉर्निंग वॉक किती वर्षापासून येता? मी जवळजवळ झाले मला 35 वर्ष. म्हणजे इथे हो, इथे मी इथेच राहत होतो. तुलसीदास गजबेज यांच्या घरी मी 12 वर्ष राहिलो आणि तिथं राहत असतानाच मी याच कॉलनीमध्ये घर घेतलं. नागपुरामध्ये तुम्ही बघत आहात आता 19 एप्रिलला हा. निवडणूक आहे लोकसभेची. हो. काय वाटतंय तुम्हाला? कोण निवडून येणार इथून? म्हणजे विकास ठाकरे चांगलं म्हणजे फाईट देऊन राहिला नितीन गडकरींना आणि सांगता येणार नाही पुढे कोण दोघेमधून कोण येणार निवडून. पण विकास ठाकरे चांगला फाईट देऊन राहिले. म्हणजे टक्कर आहे. हा, टक्कर आहे. काटेकी टक्कर आहे. काटेची टक्कर आहे. पण नितीन गडकरींनी ते अवाढव्य असा विकास केला म्हणून म्हणतात. त्याने भारतात केलं आहे, बरोबर आहे, पण अजूनही नागपुरात पूर्ण डेव्हलप झालेला नाही आहे. त्याच्यामुळे विकास ठाकरे हा कोणत्याही वेळेला तुम्ही रात्री 12 वाजता बोलवा तरी तो येते धावून. म्हणजे त्याच्यामध्ये तो गट्स आहे. विकास ठाकरे जे आहेत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि नितीन गडकरी जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. आणि नागपूर लोकसभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघू शकता इथे आम्ही आज जो लोकांचा म्हणजे नागपूरच्या लोकांच्या मनात काय हे आम्ही आज जाणून घेतलं. आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतोय की 19 एप्रिलला जी निवडणूक होत आहे त्यामध्ये तुम्ही 100% मतदान करा आणि जे चांगले उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करा. कारण ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि विशेष करून नागपूरच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. म्हणून 19 एप्रिलला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जनतेने संपूर्ण मतदारांनी 100% मतदान करा आणि आपला उमेदवार निवडून आणा. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे 19 एप्रिलला मतदातांनो घराच्या बाहेर निघा आणि 100% मतदान करा. धन्यवाद. नमस्कार.